नमस्कार. ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण पूर्वचे भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपतराव गायकवाड यांनी गोळीबार केला, तोही चक्क पोलीस ठाण्यात. मी हेच वाक्य पुन्हा एकदा उच्चारतोय, कारण ज्यांना मी यावर बोलणार नाही असं वाटतंय त्यांच्यासाठी. भारतीय जनता पक्षाचे आमदार गायकवाड यांनी चक्क पोलीस ठाण्यात गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये शिवसेनेचा तालुका प्रमुख, शहर प्रमुख, जो कोणी आहे शिवसेनेचा महत्वाचा कार्यकर्ता तिथला, तोही गायकवाड गंभीर जखमी झाला. या घटनेकडे तुम्ही काय बोलाल, तुम्हाला काय सांगायचं आहे, असं अनेकांनी मला कमेंट्स करून, मेसेज करून सांगितलं की बोला, यावर बोला, यावर बोला. मला प्रश्न पडला, यावर काय बोलायचं. भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाच्या आमदारांनी आपल्या रागावर नियंत्रण न ठेवता आपल्या पक्षाचं सरकार सत्तेवर असताना पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करावा, आपली वृत्ती दाखवून द्यावी, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती. सगळ्यात महत्वाची गोष्ट यात मला अजून पुढची वाटली, ती म्हणजे त्यांनी Zee24 या वाहिनीवर येऊन, होय मीच गोळीबार केला, मला त्याचा कसलाही पश्चाताप होत नाही असं सांगितलं. म्हणजे गोळी मारायची, टीव्हीच्या समोर येऊन होय मीच केला म्हणायचं, मला पश्चाताप होत नाही असं म्हणायचं, आणि त्यासोबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती गुंडागर्दी चालू असल्याचे आरोप करायचे. आमदार भाजपचा झाला म्हणून काय झालं, या स्वरूपाच्या कोणत्याही गोष्टी महाराष्ट्र किंवा कोणताही संवेदनशील नागरिक सहन करणार नाही. मी महाराष्ट्र सहन करणार नाही शब्द यासाठी वापरत नाही की उगाच आपण महाराष्ट्र झाल्याचा फील येतो गरज नसताना. ती सवय दुसऱ्यांची आहे, माझी नाही. महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राला हे केलं, हे म्हणजे महाराष्ट्र असं वाटणाऱ्यांसाठी. मला अजिबात म्हणणार नाही. मी व्यक्तिगतरित्याही सहन करू शकत नाही, ते पचनी पडत नाही, आणि अशा स्वरूपाच्या घटना कधीच घडू नयेत. मग तो भाजपचा आमदार, शिवसेनेचा आमदार, काँग्रेसचा आमदार, राष्ट्रवादीचा आमदार, शिवबाठाचा आमदार, कोणी असो, असं घडूच नाहीये असं व्यक्तिगत मत आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय होतोय ते तपासून बघूया. काय होतोय ते तपासणं आवश्यक आहे, नेमकं काय आहे ते तपासणं आवश्यक आहे. म्हणजे उगा आता उपदेशाचे डोस बीस पाजून झालेत, घडायला नको वगैरे सगळं. या घटनेचा परिणाम असा होतोय की भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी आपल्या दुश्मनावर गोळी झाडली, आपल्या विरोधकावर गोळी झाडली, आरोप केले ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती, एकनाथ शिंदेच्या वरती. ते वसुली करतायत, भाजपला धोका देणार आहेत, इत्यादी इत्यादी गोष्टी सांगून टाकल्या आणि आयत कोलीत भाजपच्या विरोधकांच्या हातामध्ये देऊन टाकलाय. मग काय सुरू झालं. बर, पॅरलली पुण्यात एक अशीच हाणामारीची घटना घडलेली. पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्रात एक नाटक सादर झालं. नाटक कसलं ते, आगाऊपणाचा कहार होता, हलकटपणाचा कहार होता. हे नाटक सादर झालं आणि ते अभाविपनं उधळून लावलं. अशा रामाच्या विडंबन करणाऱ्या नाटकाला उधळून एकदा काय 10दा लावलं तरीही त्याचं समर्थन आम्ही करू, कारण राम ही विडंबनाची गोष्ट नाही, हे मी आधीच सांगितलं. कसला पोटशूळ उठला होता काही लोकांना. म्हणजे मला तर काही काही लोकांचं असं वाटतं की अशा काही सुखाचे क्षण उपटून घेणारे सुख उपटनकर असतात. बघा, मी जरा नीट सांगतोय, अशी काही भाजपवर तोंडसुख घेण्याचं सुख उपटणारे काही सुख उपटणकर असतात, ज्यांनी आधी लेकीच्या वयाच्या मुलीची सेवा केलेली असते आणि त्यानंतर ते तिच्या मातेची मनोभावे सेवा करतात. अशा सुख उपटणकरांना आनंद झाला, त्यांनी भाजपवर यथेच्छ तोंडसुख घेतलं. मुळात ही डावी लिब्रांडू जमात, म्हणजे लिब्रांडू जमात ही अशीच असते. यांना कशावरही बोलायचा अधिकार असतो. पुण्यावर बोलणारी माणसं मग भाजप कशी गुंडागर्दी करते, सरकारमध्ये कसं फाटलंय, या संबंधीच्या चर्चा घडवून आणू लागली. झालं आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या मध्ये प्रचंड फाटलेलं आहे. सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं. म्हणजे असे दावे तर चिकार झालेत. आता ऑगस्टमध्ये पडणार, आता सप्टेंबरमध्ये पडणार, नोव्हेंबरमध्ये पडणार, डिसेंबरमध्ये पडणार, जानेवारीत पडणार. जानेवारी गेला, फेब्रुवारी सुरू झाला, सरकार काही पडायला तयार नाही.
या लोकांना या सरकारमध्ये मतभेद असल्याची जाणीव निर्माण झाली आणि शिंदे फडणवीसात फाटलाय ह्याची चर्चा सुरू झाली. सरकारमध्ये एक मोठा मतभेद आहे हे दिसू लागलं. आता कल्याणमध्ये अगोदरच कल्याणच्या इकडच्या डोंबिवलीचे आमदार म्हणजे जे मंत्री आहेत त्यांच्यामध्ये श्रीकांत शिंदेच्या मध्ये मतभेद असल्याची चर्चा वाढली होती. आता गंमत अशी आहे की या चर्चेनंतर सरकार अस्थिर झालंय, मतभेद समोर आलेत, हे वातावरण तयार झालंय. खरंच असं काही आहे का हे पण तपासलं पाहिजे. एखाद्याच्या गोळीबारीच्या प्रकरणावर अशा स्वरूपाच्या सरकारच्या स्थिर अस्थिरतेच्या शक्यता तपासणं योग्य अयोग्य अशाही चर्चा होत राहतील. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, हे जे आमदार गायकवाड आहेत त्यांनी ज्या गायकवाडवर गोळी झाडली आहे, आता राजकीय दृष्ट्या असं सांगण्यात येतं की हे भाजपचे गायकवाड, ते शिवसेनेचे गायकवाड. पण ज्या प्रॉपर्टीवरून वाद चालला आहे दोन गायकवाडांच्या मध्ये, ते गायकवाड एकमेकाचे चुलत बंधू आहेत, कुटुंबीय आहेत. एका घरात राहत नसतील पण एकमेकांचे सख्खे नातलग आहेत, सख्खे नातलग. प्रॉपर्टीच्या वस्तूवरून झालेले हे वाद आहेत, हे काही राजकीय वाद नाही आहेत. म्हणजे इथून मी उभारणार का तू उभारणार, मग तुझ्या पक्षाचे झेंडे मोठे का माझ्या पक्षाचे झेंडे मोठे, शिंदे मोठे की फडणवीस मोठे, आमचा नेता मोठा की तुमचा नेता मोठा, यावरून झालेले वाद नाही आहेत. सभेचं एकच स्थळ ठेवायचं की वेगवेगळ्या ठिकाणी घ्यायचं यावरून झालेले वाद नाही आहेत. हे वाद झालेत ते प्रॉपर्टीत घुसखोरी करण्याच्या कारणावरून. आता एका परिवारातल्या भावकीच्या प्रॉपर्टीत असलेल्या वादामध्ये जगाने, सरकारने, मतदारांनी, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी पडण्याचं कारणच काय? काही कारण नाही. या दोघांच्या वादात सरकारला, पक्षाला ओढण्याचं काहीही एक कारण नाही. पण आमदार गायकवाडांना याच्यामध्ये सरकारला ओढावं वाटतंय, कारण त्याशिवाय मुद्दा मोठा होणार नाही, त्याशिवाय महत्व वाढणार नाही. कारण हे गायकवाड भाजपत येण्याच्या आधी दोनदा त्याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. म्हणजे हे काही मूळ भाजपवाले आहेत आणि यांचं प्रचंड भाजपवर प्रेम आहे म्हणून हे दाखवतायत. हे अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि यांचं पहिल्यापासूनच शिंदेशी जमत नाही. अपक्ष असतानाही जमत नाही, भाजपत आल्यावरही जमत नाही. शिंदेशी न जमणारे खूप जण आहेत तिथे. मग अशा लोकांना आता आपलं नुकसान झालं आहेच, तर मग याचं खापर मुख्यमंत्र्यांवर टाका, भाजप शिवसेनेच्या मध्ये लावून द्या, असंही वाटण्याची शक्यता असते. आता कृत्य घडलंच आहे हातून, मग जरा करून घेऊ, लढता येतं. केस काय चालू असते, आपल्याकडे न्यायव्यवस्था ही खूप लांबलचक असल्यामुळं केस काय लढता येते या स्वरूपात विचार होऊ शकतो. आणि मग जेव्हा हे प्रकरण दोन पक्षाच्या मध्ये येईल तेव्हा हाय व्होल्टेज होईल, याला महत्व मिळायला लागेल, शिंदेची बदनामी होईल, शिंदे फडणवीसांच्या मध्ये मतभेद निर्माण होतील. असंच झालं होतं मध्ये. शिंदे हे उत्तम मुख्यमंत्री आहेत, पुढेही मुख्यमंत्री राहतील, अशा आशयाच्या जाहिराती दिल्या गेल्या होत्या. लक्षात घ्या, ते अजय देवगणचा डायलॉग मला आठवतो, मेरी कश्ती थी डुबी वहां जहां पाणी कम था. आपल्याच माणसांनी घात केल्यामुळे या सरकारचा घात होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. आणि ही आपलीच माणसं म्हणजे या सरकारचे काही अधिकारी, जसे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त आहेत, जसे महात्मा फुलेतले ते महात्मा फुले योजनेचे प्रमुख अधिकारी आहेत IAS दर्जाचे शंभरकर, जसे याच्यामध्ये आणखी एक अधिकारी आहेत ECSचे डांगे नावाचे. या सगळ्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांचंही ऐकायचं नाही. जो देता व नेता ही भूमिका घेतली आहे. काही फडणवीसांच्या, मी फडणवीसांच्या म्हणत नाही, काही फडणवीसांच्या आणि काही चव्हाणांच्या इशाऱ्यावर चालणारे आरोग्य विभागातले अधिकारी, फडणवीस आणि चव्हाण या दोनच माणसाच्या इशाऱ्यावर चालणारे आरोग्य विभागातले अधिकारी, त्यांनी सांगितलं कीच काम करणारे, नाहीतर न करणारे डांगेंच्या सारखे अधिकारी किंवा शंभरकरांच्या सारखे ज्यांनी 5 लाखाचं अजून दिलेलं नाहीये, किंवा जालन्यामध्ये गोळीबार करताना समोर आलेले पोलीस अधिकारी, किंवा संभाजीनगरचे विभागीय आयुक्त, अशी कितीतरी आहेत. अशी माणसं या सरकारला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करतायत का हे तपासलं पाहिजे, आपलं उकळ पांढरं करून घेण्यासाठी. तसं या सरकारमध्ये मंत्री होऊ न शकलेले आमदार
आणि ज्यांना या दोघांच्या मध्ये वाद लावून आपलं भलं करून घ्यायचंय असे काही लोक हे मुद्दाम वाद लावून द्यायला टपले. आणखी एक महत्वाची गोष्ट ज्यावरती जाता जाता कटाक्ष टाकणार आहे. पोलीस ठाण्यामध्ये तक्रारदार, फिर्यादी, आरोपी सगळे येऊन बसले. पोलिसांचं काम काय? एका खोलीत या सगळ्याच गंभीर लोकांना एकत्र सोडून देऊन मोकळं ठेवून निघून जाणे. तडजोडीच्या मुद्द्यावर पोलीस सोडू कसं काय शकतात त्या भागातले? अहो, तडजोडीसाठी एका खोलीत बसवायचं आणि हिंसक होईल, भयंकर काहीतरी येईल हे करायला लावायचं, या स्थितीपर्यंत त्यांना येऊ द्यायचं. अशा स्वरूपाचं पोलिसांचं कृत्य देखील हे बेफिक्रीच आहे. त्यामुळे याकडं त्या बेफिक्रीच्या नजरेनं सुद्धा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी बघण्याची वेळ आली आहे. एकूणच काय तर व्यक्तिगत भांडण, चुलत भावांचं भांडण, प्रॉपर्टीवरचं भांडण हे सरकारमधलं भांडण ठरवण्यासाठी सगळेच टपलेले आहेत. याला काय समजायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.